मंगेशकर कुटुंबाला सोनियाचा दिनू दाखवणारी आमची लता दीदी म्हणजे मास्टर दीनानाथांचा पुनर्जन्म. हृदयनाथांच्या दाटलेल्या कंठातून अशा एक एक आठवणी उलगडत गेल्या आणि त्या ऐकताना श्रोत्यांनीही पाणावलेल्या डोळ्यात ते सोनियाचे क्षण साठवले. निमित्त होतं गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या 80व्या वाढदिवसाचे. कुछ दिल ने कहा कुछ भी नहीं, असं आहे ते पहिलं गाणं. साल काही ती सांगत नाही कारण तिलाही आठवत नाही, पण ती काहीतरी 5 किंवा 5.5 वर्षाची असेल. नेता उठा देता सना हे निधी आयुष्यातलं पहिलं गाणं. ते बाबांचे शब्द खरे झालेत. पण त्यांचा मृत्यू झाल्यानंतर 4-5 वर्षांनी 6 वर्षांनी आणि त्यांचाच तो पुनर्जन्म आहे लता मंगेशकर. म्हणजे किती आत्मविश्वास बघा. ही मोठी माणसं जन्माला येतात हेच कारण. ज्ञानेश्वरांनी उगाच 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिलेली नाही, जन्माला आलेले होते ते. ती रंगमंचावर आता बाबांनी सांगितलं की मी 1 नाही 2 वंशवर घेऊन आले तर मग पुढच्या गाण्यात तुम्ही 3 वंशवर घेणार का. तर बाबांनी त्याकडे अशा दृष्टीने बघितलं की तिला किती डोकं फिरलेलं तरी आहे किंवा फार मोठी गायिका तरी आहे तेवढ्या आतापर्यंत. आणि तिला 2 वंशवर मिळाल्यात. 1 वंशवर घेऊन ती आतमध्ये आली, त्या वडिलांनी हात धरून तिला बरा ढकलला, घे दुसरा वंशवर घे म्हणाले. आणि तो दुसरा वंशवर तिने घेतला आणि ती आतमध्ये आली. तर हीच लता मंगेशकर. पुन्हा भास होता आहे तुझे हसू आरशात आहे, सुन्या सुन्या मैफलीत माझ्या. दिलत गाणं. कारण तेव्हा मला आठवतं हे रेकॉर्ड झालं नव्हतं, म्हणजे झालं होतं पण पिक्चर अजून रिलीज झाला नव्हता. आणि तुम्ही मला एकच वाक्य म्हणा की तू ते ऐकू नको ओरिजिनल, मी सांगतो तसं गा. आणि मी तसा प्रयत्न केला. अवघड चाल करणं सोपं आहे, चांगली चाल करणं फार अवघड आहे. माझ्याकडनं अवघड चाल झाली असेल, चांगली चाल झाली की नाही शंका वाटते. पण माझं पहिल्या गाण्यात जे दिदी गायली
ते गाणं होतं, निस दिन बरसत नैन हमारे सदा रहत पावस ऋतु हम पर, जब से शाम सीधा है निस दिन बरसत नैन हमारे. हे हिंदीतलं पहिलं गाणं 1954 साली. आणि 55 साली तिने सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला, आज पासुनी जिवे अधिक तू माझ्या हृदयाला. तुम्ही संगीत दिग्दर्शन करणार किंवा करता हे त्यांना कसं कळलं? कळलं म्हणजे काय, तिने मला सांगितलं, अरे गाणी करतोस काय. कालीच्या 6 गजला मी केल्या आठवतात मला. त्यातली एक आता देवकी म्हणणार आहे. बांधीजे अतफाल है दुनिया मेरे आगे, बांधीचे अतफाल है दुनिया मेरे आगे. म्हणजे हा जो हे जग आहे, हा एक लहान मुलांचा खेळ आहे माझ्या पुढे. बांधीचे अतफाल है दुनिया मेरे आगे, होता है शबे रोज तमाशा मेरे आगे. सकाळ आणि संध्याकाळ जे होते ना, हा माणसाने ईश्वराने निर्माण केलेला खेळ आहे. सांकेतिक आठवणी सांगणार नाही आणि व्यक्तिगत आठवणी सांगणार नाही. जो मला अनुभव आलेला आहे तोच मी सांगेन आपल्याला. आणि कार्यक्रमाचं नाव पण त्याचं आहे, दिदी आणि मी. मला आता अनुभवाने असं वाटायचं की तिचा संगीत दिग्दर्शकावरती विश्वास नसतो, तिचा स्वतःवरतीच विश्वास असतो. की आपण जे घ्यायचो ते उत्तमच आहे. हा सोन्याचा दिवस बघायला माझे वडील नाही आहेत, तिचं अतिशय दुःख आहे. हा सोन्याचा दिवस आहे की हे सगळं बघायला जरी वडील नसले तरी हे सर्व मी बघतोय. माईने, आमच्या आईने थोडंसं पाहिलं, आमची सगळं आम्ही 4 भावंड हा दिवस बघतोय की वयाच्या 80 वर्षी तिचा आवाज 25ल्या मुलीसारखाच आहे. तर दिदीने हा जो मनाचा गुंथ्याचा जो शेला विणलाय संगीताचा, तो तिने आपल्या आई वडिलांच्या पायावरती घातला. आणि तिचे आई वडील जसे मास्टर दीनानाथ आणि माई मंगेशकर होत्या, तसेच तिचे आई वडील रसिक प्रेक्षकही आहेत, जे 65 वर्ष तिला मोगऱ्याच्या फुलासारखं आपल्या हातात सांभाळत आहेत. त्याच्या हातात तिने आपला तो संगीताचा शेला दिलेला आहे. 3.5 वर्षाच्या मुलाला बंदिश कशी आठवू शकते, आठवली. ह्याला साक्षात्कार म्हणतो मी. आणि ती बंदिशच म्हणजे आज सोन्याचा दिनो हे गाणं आहे. कोर काल पन घट पे ना आया ना करो, डारो ना डारो ना डारो, मोपे रंग सुनो जिडारो ना डारो ना डारो. सोनिया सबाया धंतरी व्यापक मुला हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. ई सकाळसाठी सुभाष इनामदार, पुणे.